मला असं वाटतं की निवडणुकीच्या निकालानंतर काही लोकांना नैराश्य येतं, पराभव हजम करण्याची ताकद ही काही लोकांमध्ये नसते आणि त्यामुळे नैराश्याच्या भावनेतून अशा प्रकारची काही वक्तव्य काही राजकीय पक्षातील काही लोक करत असतात। मी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो। सर, समाधान यांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं किंवा कळालं तुम्हाला, तसंच आता भाजपमधून जितेंद्र राऊत जे आहेत ते एक फेसबुक पोस्ट लिहून सांगतात की कशा प्रकाराने भाजप जर लढली तर लढली असती वेगळ्या वेगळ्या जागेवरून तर ते निवडून आले असते आणि इतकं मोठं फेलियर झालं नसतं। म्हणजे शिवसेना लढली म्हणून खूप अशा जागा होत्या जिथे फेलियर झालं। कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो किंवा रिपाईचा असो, त्यांच्या ज्या काही चिंता आहेत त्या चिंता त्यांनी पक्षामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत। अशा प्रकारे जाहीररित्या त्यांनी चिंता कुणीही व्यक्त करू नये आणि त्यामुळे अशा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ। भाजपकडनं आता तक्रार देखील दाखल केली जाणार आहे, कारण समाधान सावंतकरांनी जे मेसेज दाखवलेले आहेत ते खोटे तयार केलेले आहेत असा भाजपचा आरोप आहे। त्या अनुषंगाने तुमच्याशी काही चर्चा झाली का मुंबई अध्यक्ष म्हणून? जे कोणी ज्या तक्रारी करत आहेत, जे एव्हिडन्सेस देत आहेत त्याची सत्य परिस्थिती ही तपासली जाईल, त्याची सत्यता काय आहे, त्याचं जेन्युइनिटी काय आहे हे तपासलं जाईल आणि मगच त्याच्यावरती आम्ही व्यक्त होऊ, मगच त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। संजय जाधवांचं एक नवीन वक्तव्य येते, ते म्हणतात की भाजपनं अगोदर ठाकरेंना संपवलं, त्यानंतर एकनाथ शिंदेना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे। आता दोन्ही शिवसेनेनी एकत्र येण्याची वेळ आहे भाजपच्या विरोधामध्ये। हे बघा, राजकारणामध्ये किंवा जीवनामध्ये कुणीही कोणाला संपू शकत नाही, कुणीही कोणाला संपवत नसतं। जर कोणी संपत असेल तो आपल्या कर्माने संपत असतो आणि त्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेली असताना त्यांचे 90% जास्त आमदार त्यांना सोडून जातात किंवा त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात, सत्तेला लाथ मारतात। असं एकमेव उदाहरण आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2022 साली घडलेलं आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचे 90पेक्षा जास्त आमदार हे सोडून गेले, त्यांना त्यांच्याच पक्षातून त्यांनी बाहेर काढलं आणि एकनाथ शिंदेजी यांना मुख्य नेता त्यांनी निवडलं आणि आता एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना, हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे करत आहे।